नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजना याबद्दल आज एक मोठी बातमी आहे। त्या बातमीमध्ये असं सांगण्यात आलं आहे की आता प्रत्येकाच्या खात्यात ₹1 येणार आहे। आता तो ₹1 नेमका कशासाठी येणार आहे, काय आहे, 1500 रुपयाचं काय होणार आहे, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, कारण खूप महत्त्वाची बातमी तुम्हाला देणार आहे। जर तुमच्या खात्यात ₹1 आला तर पुढे काय होणार आहे आणि नाही आला तर काय होणार आहे, यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे। आणि जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर पहिल्यांदा माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कारण हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे। आजच जे काही आपल्या मंत्री आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की आपलं जे काही तटकरे मॅडम आहेत तर त्यांनी असं सांगितलं आहे की जे आपलं लाडकी बहीण योजना आहे खूप दिवस झालं चालू आहे, तर त्यांनी असं स्वतः सांगितलेलं आहे आज की आम्ही आपल्या जे काही अर्जदार आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये त्यांना ₹1 आम्ही सेंड करणार आहे। मग आता याचा अर्थ खूप जण असे काढताय की आम्हाला फसवलं का, ₹1 का, मग आमचं 1500 रुपयाचं काय झालं, ते 1500 रुपये येणार आहेत का? तर मित्रांनो, घाबरायचं काही टेन्शन नाहीये। त्यांनी स्वतः आज सांगितलं आहे की आम्ही ही जो ₹1 तुम्हाला सेंड करणार आहे अकाउंटमध्ये, तो एक तांत्रिक चेकिंग मध्ये पडताळणी करण्यासाठी की तुमचं खरंच अकाउंट आहे का, तुमचं खरंच बँकला अकाउंट जे आहे ते चालू आहे का। कारण काय होणार आहे, जर समजा महाराष्ट्र सरकारने जर तुम्हाला पैसे दिले आणि तो अकाउंट जर तुमचा बंद असेल कदाचित, किंवा काही त्याच्यामध्ये त्रुटी असतील, काही तांत्रिक अडचणी असतील, टेक्निकल प्रॉब्लेम्स असतील, तर मग पैसे तर अकाउंटमध्ये जातील किंवा तिथनं रिजेक्ट होतील। मग खूप जणांची अशी गैरसमज होतील की आमची फसवणूक झाली, आम्हाला पैसेच आले नाहीत। मग ते चेक करण्यासाठी की बाबा ह्यांचं जे अकाउंट आहे ते योग्यरित्या चालू आहे का, त्याच्यामध्ये काही टेक्निकल प्रॉब्लेम्स तर नाहीत ना, मग त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील तर ते तुम्हाला परत कळवण्यात येतील। ह्याच्यासाठी हे अकाउंट व्यवस्थित चालू आहे का नाही यासाठी तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये लवकरात लवकर ₹1 येईल। आणि आता तो ₹1 कुणाच्या अकाउंटवर येणार आहे, तर याच्यासाठी त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की आम्ही त्याच्यासाठी जे काही लाभार्थी पात्र झालेले आहेत, म्हणजे ज्यांचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे सक्सेसफुली, त्याच्यापैकीच काही निवडक म्हणजे जे काही पात्र झालेले आहेत त्यांना ₹1 आम्ही पहिल्यांदा सेंड करणार आहोत। कारण ते पात्र झाले म्हणजे त्यांना आता पैसे पाठवणं गरजेचं आहे, कारण त्यांना 15 ऑगस्टला पैसे त्यांना द्यायचे आहेत। मग त्याच्यामुळे त्यांच्याकडे जे काही 13-14 दिवसाचा कालावधी राहिलेला आहे त्यामध्ये त्यांना या सगळ्या गोष्टींची पडताळणी करायची आहे। कोणाचं अकाउंट चालू आहे का, कोणाचं अकाउंट चालू नाही, हे सगळं बघून मग तुम्हाला त्याच्यासाठी आधी ₹1 टाकणार। जर ₹1 सक्सेसफुली गेला तरच मग तुम्हाला पुढचे पैसे येणार आहेत। पण हा योजनेचा भाग नाही। म्हणजे काय, ₹1 दिला म्हणजे तुमची योजना खतम नाही, हा फक्त टेस्टिंगसाठी आहे। तर ₹1 आपण म्हणू शकतो बोनस आहे असं आपण म्हणू शकतो। त्यामुळे कुठलाही गैरसमज करून घेऊ नका। लोक खूप अफवा होतात की ₹1 दिला, ₹1,500 गेले, असं काही नाही। म्हणून मी लवकरात लवकर हा व्हिडिओ टाकण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे। तर तुमच्या अकाउंटला ₹1 आला असं झालं, असं तुम्हाला जेव्हा वाटेल की आपल्या अकाउंटला ₹1 आलेला आहे, तेव्हा असं समजायचं की आता आपले ₹1,500 लवकरात लवकर येणार आहेत। आणि जर कोणाला आले असतील आतापर्यंत तर त्यांनी कमेंट सेक्शन मध्ये सांगावं। पण ते आता चालू केलेलं आहे, तर शक्यतो अजून आलेलं नसेल कोणाला, कारण ते आता तर चालू केलेलं आहे, त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे, तर त्याला वेळ लागेल। 4-5 दिवसामध्ये तुमच्या अकाउंटला ₹1 आला तर समजून घ्यायचं की आता आपला पेमेंट निश्चित होणार आहे। ही एक पडताळणीची प्रक्रिया आहे। तांत्रिकदृष्ट्या सगळं काही ठीक आहे ना, टेक्निकली काही प्रॉब्लेम नाही ना, याच्यासाठी ही जी मोहीम आहे ती चालू केलेली आहे। कुठली, ₹1 तुमच्या खात्यात जमा करायचे। तर लक्षात घ्यायचंय, कोणाला काय अडचण असतील तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता। हा व्हिडिओ खूप जणांपर्यंत शेअर करा, कारण ही माहिती त्यांना गेली पाहिजे, तरच त्यांना कळेल। कारण ₹1 कुठून आला हा प्रश्न परत उत्तरेल किंवा गैरसमज होतील, असं काही होऊ शकतं। म्हणून त्यासाठी तुम्हाला हे व्हिडिओ मी पाठवणं लवकरात लवकर, मला असं वाटलं की तुम्हाला ही माहिती लवकरात लवकर द्यावी, जेणेकरून तुम्हाला पुढची माहिती सगळी मिळेल। व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण सगळ्यांना माहिती पुरवणं हा आपलं काम आहे आणि योग्य माहिती पुरवणं हे महत्त्वाचं आहे, बरोबर। चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।